मस्साजोगच्या गावकऱ्यांचा अन्नत्याग आंदोलनाचा पहिला दिवस पार पडलेला आहे। उद्याचं आंदोलन कसं असणार आहे या संदर्भात गावकऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक झाली। जोपर्यंत आम्हाला ठोस जे शासन प्रशासन आणि सरकारकडून लेखी किंवा ठोस आम्हाला आश्वासन भेटत नाही तोपर्यंत आम्ही उठणार नाही असा पवित्रा घेतला आहे। आज धनंजय देशमुख यांनी पाणी सुद्धा घेतलेलं नाही आणि उद्याचा दिवस देखील असणार आणि आंदोलन कायमस्वरूपी राहणार आहे। धनंजय देशमुख आपल्यासोबत आहेत। दादा, नेमकं आजचा दिवस तर गेला, पाणी सुद्धा तुम्ही घेतलं नाही, उद्या देखील आंदोलन कायम असणार आहे। गावकऱ्यांच्या बैठकीत काय ठरलं नाही? गावकऱ्यांनी सांगितलं की याच्यावर ठोस उपाययोजना म्हणजे ज्या काही मागण्या आहेत SP साहेबांना त्यांच्या अंडर ज्या काही गोष्टी येतात त्या एकदम पॉझिटिव्हली सांगितलेल्या आहेत। त्यावर मी गावकऱ्यांना देखील सांगितलं आहे। परंतु सरकारचा कोणीतरी ठोस शिष्टमंडळ जोपर्यंत येत नाही तोपर्यंत हे आंदोलन चालू राहील असं गावकऱ्यांनी घोषित केल्यानंतर मी त्याला सहमती दर्शवली आणि ते आंदोलन चालू राहील। मात्र काही ज्या मागण्या आहेत त्या संदर्भात SP देखील सकारात्मक आहेत असं सांगितलं होतं। मात्र नेमकं ठोस कुणी आश्वासन दिलं पाहिजे आणि याची अंमलबजावणी कशी झाली पाहिजे? कमीत कमी कलेक्टरना येऊन गावकऱ्यांशी संवाद साधला पाहिजे। या प्रकरण ज्यावेळेसपासून झालंय कलेक्टर एकदाही कुठल्या संवादामध्ये किंवा कुठल्या एखाद्या भूमिकेमध्ये नाही आहेत। त्याचं कारण काय असं गावकऱ्यांनी प्रश्न उपस्थित केला होता। त्याच्यामुळं जे काही कलेक्टर आहेत आणि मनोज दादा पण म्हणले होते की कलेक्टर SP साहेबांना त्यांच्याशी बोलायचं का? SP साहेबांना बोललोच देखील, परंतु जी काही भूमिका असेल दादा जसं म्हणले की गावकरी तुमची जी भूमिका घेतील तसंच मी पण त्याच भूमिकेत आहे दादांच्याच की गावकरी जे काही भूमिका घेतील त्या भूमिकेत मी असेल। माझ्या हातात एकच आहे की आंदोलन कंटिन्यू करणे आणि जे अन्नत्याग आहे आंदोलनाचा भाग तो पुढे नेणे। मात्र आज मनोज जरांगे पाटील, संदीप क्षीरसागर आलेले होते। उद्या आणखी कोण तुम्हाला तुमच्या संपर्क झालाय? उद्या कोण इथं आंदोलनाला भेटायला देणार आहे आणि उद्याचं कठोर आंदोलन असेल? उद्या 12:15 वाजता बाप्पाचा टाइम आहे, खासदार बाप्पा बजरंग बाप्पा सोनवणे, आणि अजून कोण येणार आहे सकाळी माहीत होईल। पण आता सध्या तरी बाप्पांचा निरोप आलेला आहे, त्यांचा दौरा पडलेला आहे उद्याचा, 12:15 वाजता इथे येणार आहे। सरकारच्या वतीने कोणी तुम्हाला संपर्क साधायचा प्रयत्न केला? शिष्टमंडळ वगैरे काय बोललंय त्याच्यापासून काय झालंय? नाही, नायब तहसीलदारांनी सांगितलंय पुढे जे त्यांनी लेटर पुटअप केलंय त्यावर तिकडून निरोप आल्यानंतर ते आम्हाला कळवणार आहे। आपण पाहतोय धनंजय देशमुख यांच्यासह मसाजोगचे गावकरी हे आंदोलनावरती ठाम आहेत। आजचा दिवस हा कठोर आंदोलनाचा गेलेला आहे। ताई, आंदोलन आजचा दिवस झाला, मात्र हे आंदोलन झाल्यानंतर देखील सरकार आता याला गांभीर्याने घेत नाही असं वाटतंय का? आता आजपर्यंत कुठलाही जो नेता आहे किंवा कुठला शिष्टमंडळ भेटायला आलं नाही, आमच्या सकाळपासून आज चालू केलेलं आहे उपोषण। तर आतापर्यंत शासनाचं फक्त नायब तहसीलदार आलेले आहेत, तर नायब तहसीलदारांना येणं आणि त्यांच्याकडून म्हणजे आम्हाला ते अपेक्षित नाही आहे। आमच्या मागण्या ठोस आहेत, सरकारकडून आहेत आणि पोलीस प्रशासनाकडून आहेत। त्याच्यामुळं जोपर्यंत सगळ्या मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत आंदोलन असंच चालू राहणार आहे। गावकऱ्यांची बैठक महत्त्वपूर्ण झाली, काय काय निर्णय ठरला गेला आणि त्यामध्ये आता उद्याचं जे आंदोलन असेल, आजचा पहिला दिवस होता अन्नत्याग आंदोलनाचा, उद्याचं कसं आंदोलन असेल हे कठोर कशा पद्धतीने केलं जाते आणि सरकार याकडे दुर्लक्ष करते असं वाटतंय का? सरकारनं आम्ही ज्यावेळी समजा 21 तारखेला त्यांना निवेदन दिलेलं होतं त्यापूर्वी पूर्ण ग्रामस्थांची आम्ही 17 तारखेला बैठक घेतलेली होती। 17 तारखेपासून आज 25 तारखेपर्यंत कसल्याही प्रकारचं प्रशासनानं आम्हाला या बाबतीत प्रतिसाद दिलेला नाही। त्याच्यावरून आम्हाला असं जाणवायला लागलं की सरकारच या जाणीवपूर्वक या गोष्टीकडे दुर्लक्ष करतंय का काय, हा महत्वाचा मुद्दा व्हायला। आणि त्याच्यामुळं हे जे आमचं आंदोलन आहे ते आज आम्ही सुरुवात केलेली, उद्या पण हे आंदोलन चालूच राहणार आहे जोपर्यंत शासनाकडून आम्हाला या बाबतीत कठोर अंमलबजावणी, आश्वासन नको आहे किंवा आमच्या मागण्या मानण्याचा विषय नाही, याची अंमलबजावणीच व्हायला पाहिजे। जे आम्ही मागण्या केलेल्या त्या मागण्याच्या संदर्भातली जर शासनाकडून आमची अंमलबजावणी झाली तरच हे आंदोलन मागे घेतलं जाईल, अन्यथा हे आंदोलन चालू राहील। मग त्याच्यात समजा जर काही जे आंदोलनकर्त्यांच्या बाबतीत कमी जास्त जर काही झालं समजा तर त्याला संपूर्ण प्रशासन जबाबदार आहे। धनंजय देशमुखांनी आतापर्यंत पाणी सुद्धा घेतलेलं नाही, त्यांच्या तब्येतीचा अगोदरचाच होता, त्यांच्या आईची देखील तब्येत आहे। म्हणजे हे सगळं असं होत असताना सरकार का गांभीर्याने घेत नाही असं वाटतं आणि सरकारने काय केलं पाहिजे? आता आमची सरकारला विनंती या संदर्भात की सरकारनं या बाबतीत तात्काळ कार्यवाही करावी। आमच्या ज्या मागण्या त्या मागण्याच्या बाबतीत त्यांनी सकारात्मक विचार करावा आणि त्याची अंमलबजावणी करावी। आपण पाहतोय गावकऱ्यांचं म्हणणं आहे की अंमलबजावणी करावी नाही। वैभव माझ्यासोबत आहे। आजचा दिवस अन्नत्याग आंदोलनाचा झालेला आहे, उद्या देखील असंच कठोर आंदोलन केलं जाणार आहे। तुम्ही सर्व कुटुंबीय इथं आहात, फक्त मनोजाच्या आग्रहाखातर तुम्ही पाणी घेतलेलं आहे, धनुभाऊनी तर पाणी सुद्धा घेतलेलं नाही। काय सरकारला विनंती असेल, मुख्यमंत्र्यांना काय आव्हान असेल?
विनंती हीच आहे की आता जसं गावकऱ्यांनी सांगितलं की हे आंदोलन आम्ही करतोय, जोपर्यंत आमच्या मागण्याची अंमलबजावणी होत नाही तोपर्यंत हे उपोषण तर थांबणार नाहीये. माझी सुद्धा तीच मागणी आहे की ज्या गावकऱ्यांच्या किंवा देशमुख कुटुंबाच्या मागण्या त्या तुम्ही लवकरात लवकर पूर्ण म्हणजे त्याच्यापेक्षा त्याची अंमलबजावणी करा किंवा आम्हाला ते लेखी द्या. त्याच्याशिवायच हे आंदोलन आम्ही स्थगित करू. मात्र या आंदोलनासाठी कुठलं सरकारचं शिष्टमंडळ आलं नाही. नायब तहसीलदार या ठिकाणी आले होते. मग कुठेतरी सरकार याकडे दुर्लक्ष करते असं तुला वाटतंय का? आणि सरकारनं असं दुर्लक्ष केलं त्याचे परिणाम काय होऊ शकतील, काय सांगणार तुला? म्हणजे आमची प्रमुख मागणी तर हीच आहे की आम्हाला लवकरात लवकर न्याय द्या आणि त्यासाठी जे कोणते पाऊल उचलावे लागतील ते त्यांनी सुद्धा उचलावेत. जसं की गावकरी सुद्धा तसे पाऊल उचलत आहेत की ठिकठिकाणी समजा मोर्चे निघतायत किंवा गावकरी सुद्धा वेगवेगळे आंदोलन करतात. तसं जे मला न्याय देण्यासाठी त्यांना जे काही करावं लागेल ते त्यांनी करावं एवढीच विनंती करतोय. मात्र आजच्या दिवसाची काय दखल घेतली असं वाटतंय का? तर नायब तहसीलदार आले, कलेक्टर सुद्धा आले नाही. आता म्हणजे याबाबत काय बोलावं तेच कळत नाहीये, कारण की आज 77 दिवस झाले आणि जसं मगाशी दादा सुद्धा म्हणले की ही आज आंदोलन करायची वेळ ही येऊच नाही असं त्यांना सुद्धा वाटत होतं, पण आज आंदोलन करायची वेळ येते ही खूप दुःखद गोष्ट आहे. म्हणजे त्यासाठी तुम्ही लवकरात लवकर न्याय द्या आणि जे कोणी आरोपी असतील किंवा जे सह आरोपीची मागणी करतोय आम्ही ती सुद्धा मागणी आमची लवकरात लवकर पूर्ण करा. मात्र मुख्यमंत्र्यांनी ज्यावेळेस शब्द दिला होता की आम्ही देशमुख कुटुंबाच्या पाठीशी आहोत, म्हणजे सरकार देशमुख कुटुंबाच्या पाठीशी आहे, तरी सुद्धा न्याय का मिळत नाही? म्हणजे त्यांचा जो शब्द होता त्याच शब्दावर आज आम्ही ठाम होतो की आम्हाला लवकरात लवकर न्याय मिळेल, पण अद्यापही कोणतीच हालचाल झालेली दिसत नाही. त्यासाठीच गावकऱ्यांनी हे आंदोलनाचं पाऊल उचललेलं आहे. म्हणजे आता मला वाटतंय की त्यांनी आता तरी लवकरात लवकर आम्हाला न्याय दिला पाहिजे. मग काय त्यांना आव्हान असेल, विनंती काय असेल? देवेंद्र फडणवीस साहेब असतील, त्याचबरोबर अजितदादा असतील, एकनाथ शिंदे साहेब असतील. विनंती हीच आहे की ज्या मागण्या आहेत त्यांची लवकरात लवकर तुम्ही अंमलबजावणी करा, तरच हे आंदोलन कुठेतरी थांबेल आणि माझ्या वडिलांना लवकरात लवकर न्याय मिळवून द्या. ताई, तुम्ही देखील सहभागी झालात या आंदोलनामध्ये. लोकांचा आक्रोश पाहतोय आपण, मसाजोगच्या गावकऱ्यांचा संताप आहे, नाही मिळत नाही म्हणून. नेमकं आज राज्यभरातून काही लोक देखील भेटायला आलेले होते. तुमचं काय म्हणणं असेल आणि उद्याच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवरती सरकारला काय आव्हान असेल? हे पहा, सरकारला सर्व माहिती आहे. क्रूरपणे संतोष देशमुख यांची हत्या झालेली आहे आणि मसाजोग हे गावकरी सर्व एकजुटीनं या दुःखी कुटुंबाच्या पाठीचे आहेत. म्हणजे दुःखी कुटुंबाच्या पाठीमागं एक गाव असेल तर पूर्ण महाराष्ट्र असतो. हे महाराष्ट्र शासनानं दखल घेतली पाहिजे. या संतोष देशमुख सरकार दखल घेत नाही. कारण मी सकाळपासून इथं पाहिलं, कलेक्टरचं काम आहे, कलेक्टरनं भेट दिली पाहिजे, ते सुद्धा आले नाही. आता गावकरी बोलले आणि मी सुद्धा पाहिलं ना, मी सुद्धा सकाळपासून पाहते. कारण जे विनंती असेल मुख्यमंत्र्यांना, ऐका तुम्ही, संतोष देशमुख यांचं कुटुंब अगदी खालावलंय आणि त्याच्यामध्ये सरकार वाट पाहतं का उपोषण करायची? एखादा दगवायचं आहे का त्यांना उपाशी राहून? ह्याची तरी जाण ठेवावी मुख्यमंत्री साहेबांनी, दोन्ही उपमुख्यमंत्री साहेबांनी. कारण याचं नक्की गावकरी भडका करतील आणि त्यावेळेस महाराष्ट्र भडका करेल आणि संतोष देशमुख यांना न्याय तर आम्ही मिळवून घेणार आहोत, हे तुम्हाला या माध्यमातून सांगायचंय. किती सरकारला बोलायचं, किती आंदोलन मोर्चे करायचे, याचं सुद्धा गांभीर्य पाहिजे ना सरकारला. सरकार काहीच पावलं उचलत नाही. आपण पाहतोय या आक्रमक भावना आहेत. आता या मसाजोग गावामध्ये जे आंदोलक अन्नत्याग आंदोलन करतात त्यांच्या ह्या संतापजनक भावना आहेत. 77 दिवस उलटून गेले आहेत तरी देखील आरोपी अटक होत नाहीत आणि मागण्या मान्य होत नाहीत. त्यामुळं आणखी किती दिवस वाट पाहायला लावणार असा देखील संतापजनक जो सवाल आहे तो या आंदोलकांनी केलेला आहे. त्याचबरोबर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री या दोघांनीही आमच्या कुटुंबाला न्याय देण्याची भूमिका घ्यावी अशी मागणी वैभवी देशमुख यांनी देखील केली. कॅमेरा पर्सन सुधीर जाधव सह सुरेश जाधव, न्यूज 18 लोकमत, मसाजोग.